हरे जय जय राम। हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम। हरे जय जय राम सुख झाले वो साधने, सुख झाले वो साधने, झाले वो साधने, तोहा विठ्ठल सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल वरवा, तो हा वरवा, सर्व सुखाचे आगर
जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण। हेलो 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 काय पाहिजे निगमाचे वन नका शोध होईल सेनया ते गवळे याचे घरी बांधला से दावेवरी निगमाचे वन ते गवळे याचे घरी बांधला से दावेवरी पडिले ते भ्रमे वाट न कळता वरमे या ते गवळे याचे घरी बांधला से दावेवरी पडिले ते भ्रमे वाट न कळता वरमे या ते गवळे याचे घरी बांधला से दावेवरी अरे तुका म्हणे ठार माथा टाका अहंकार या ते गोवळे याचे घरी बांधला से दावेवरी तुका म्हणे बार माथा टाका अंगार या ते गोरे याचे घरी बांधला से दावेवरी गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई रकुमाई अन्ना अन्ना पुढे पुढे निगमाचे वन निगमाचे वन निगमाचे वन निगमाचे वन निगमाचे वन निगमाचे वन निगमाचे निगमाचे
निगमाचे वण नका शोधू होईल सीण या ते गोवळ्याचे घरी बांधलासे दावेवरी पडिले ती भ्रमे वाट नकळता वर्मे या ते गोवळ्याचे घरी बांधलासे दावेवरी तुका मने भार माथा टाका अहंकार या ते गोवळ्याचे घरी बांधलासे दावेवरी विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचारसार परमां माध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारयनीं अभयदां जड्ढन्धकारापहम् वन्दे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्भुजेत् सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात् पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भजे व्रजैक मंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपीच्छ मस्तकं सुनादवे मस्तकं आनंदरंग सागरं नमामि कृष्णनागरं जयांचे
केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझी वाणी तुझे वरी गुणानाम वाणी तुझे वरी गुणानाम माझी वाणी तुझे वरी गुणानाम माझी वाणी तुझे वरी गुणानाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वरी गुणानाम माझी वाणी तुझे वरी गुणानाम माझी वाणी तुझे वरी गुणानाम हरी माझी वाणी तुझे वरी गुणानाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा निगमाचे वन नका शोधू होईल सीन किंवा करुशीन याते गोवळीयाचे घरी बांधलासे दावीवरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकोबाराय महाराजांच्या अमृतवाणीतनं जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय महाराज भगवान कृष्ण परमात्म्याचं चिंतन केलं तर आपली जीवदशा संपुष्टात येते आणि शिव स्वरूपामध्ये आपलं विलिनीकरण होतं. त्या भगवान कृष्ण परमात्माच्या चिंतना करून 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 तो परमात्मा प्राप्त व्हावा अशी जर अपेक्षा कोणाला असेल, तो कन्हैया आपल्याजवळ यावा अशी जर कोणाला उत्कंठा इच्छा तळमळ असेल तर तुकोबाराय सांगतात तिकडे तिकडे शोधाशोध करू नका. तो कृष्ण परमात्मा तुम्हाला पाहिजे असेल तर तो एका घरी बांधून ठेवलाय. म्हणजे कोणाच्या घरी? तो गोवळ्याच्या घरी बांधून ठेवलाय. तिथे तुम्हाला भेटेल सापडेल अशी शुचता जाहीर करणारा 4 चरणाचा प्रसंगोत्पात अभंग कीर्तना करता म्हणून दाखवला. विठ्ठल निवडलेल्या म्हणून दाखवलेल्या घेतलेल्या अभंगावर काहीशा वेळपर्यंत सरळपणाने अर्जोमपणाने अभिमानरहितपणाने वाङ्मयीन सेवा समर्पित करण्याच्या प्रथमतापूर्वी प्रारंभी अगोदर तानपुरा कमी करे. भगवान कपालेश्वरांच्या सानिध्यामध्ये वावरणारा हा पंचक्रोशी परिसर, या पंचक्रोशी परिसराला या परिसराचं मागच्या जन्माचं काय भाग्य असेल ते भाग्य पुन्हा विन्मुख नसून ते भाग्य सन्मुख झालं असेल. त्याचं कारण असे, अनेक जन्माचं पुण्य एकत्र आलं तर पूर्णत्वाला पोचलेल्या महामेरू साधुत्वाची गाठ संपर्क संबंध संगती घडते. ह्या कपालेश्वर परिसराचं कोणतं भाग्य उदयाला आलं असेल की नानांसारख्या महात्म्यांचा संपर्कात तुम्ही सगळेजण आले. खरं तर पूजनीय श्रीमहंत प्रमोदजी जगताप महाराज बोलता बोलता बोलून गेले. यशोदेकडे अवतीर्ण झाला, मथुरेमध्ये अवतीर्ण झाला, यशोदेने सांभाळ केलं आणि शेखी उपेगा गेला पांडवासी असं महाराज म्हटले. तसं नानांचं जीवन आहे. ह्या भागाला नाना कामात आले आणि या नानांच्या ऋणातनं मुक्त होण्याकरिता आपण त्यांचा हा एक पवित्र जीवनाचा, ऋषितुल्य जीवनाचा, अतिशय पावन जीवनाचा, ज्यांचं नाव घेतलं तरी आपल्या जीवनातले पाप जातील अशा जीवनातला, ज्यांचं नाव घेतलं तर आपल्या जीवनामध्ये तुका म्हणे पापे गाती संताची आनते, गाती संताची आनते, गाती संताची आनते. तुका म्हणे पापे गाती संताची आनते, गाती संताची आनते, गाती संताची आनते. अशा पूर्णत्वाला गेलेल्या जीवनाचा एक अमृत महोत्सव तुळा कार्यक्रम आपण सगळे परिसरातले पांतस्थ संपन्न करीत आहोत. आणि त्या कार्यक्रमाची आत्ता पूर्णाहुती म्हणजे सांगता होते. सांगतेचं कीर्तन नानांच्या आज्ञेनुसार, परिसरातल्या सगळ्या व्यक्तींच्या मतानुसार, साधक मंडळीच्या मते ही सेवा माझ्याकडे आली. हे काल्याचे कीर्तन आहे. मला असं संकट आहे आज काल्याचे कीर्तन करू
का नानांच्या जीवनाचं कीर्तन करू? कृष्ण चरित्र सांगू का नानांचं चरित्र सांगू असा संभ्रम आहे वैष्णवनिका, संभ्रम, असा संभ्रम माझ्यामध्ये. ऐकत राहा तुम्ही. आता नानांचं जीवनपट उलगडू का कृष्ण परमात्म्याचं चरित्र कथन करू काहीच कळत नाही मला. हे न कळल्यामुळे मी तिसरी बाजू अशी ठरवली, कृष्णाचं सांगण्यापेक्षा नानांचं सांगण्यापेक्षा नानातच कृष्ण पाहिला तर काही वाईट ठरेल का? सगळे अंग पूर्णपणे नानांजवळ आहेतच. आणि त्या पद्धतीने कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. ह्या सोहळ्याकरिता लांबून लांबून पांतस्थ आले. विशेषतः माझे लहानपणाचे संस्थेतले मित्र हरिभक्तपरायण पंडितजी महाराज जगदाळे ते आणि त्यांचे सगळे सहकारी मंडळी, त्यांच्या भागातली सगळी महात्मे महाराज मंडळी, साधक मंडळी सगळे आहेत. नानावरून प्रेम करणारा सगळा परिसर, रात्री म्हटल्याप्रमाणे सगळा परिसर आहे. गुणीजन महात्मे मंडळी, गायक, वादक 5-7 दिवसापासून इथे त्यांची उपस्थिती आहे. एखादं कीर्तन असं असतं त्याची सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही. त्यातलं आजचं कीर्तन आहे. मला वाटतं गंगाधर महाराज असतील, पंडित महाराज असतील, मी असेल, त्या काळातला साक्षीदार ज्या महात्म्याकडे आम्ही राहिलो, त्या महात्म्यांची आमच्यावर प्रेम करण्याची पराकाष्ठा पद्धत काय होती तेही सांगेल. न जाणो मला माणसाचं हृदय म्हणून माझं हृदय भरून येतं, कदाचित दगडांचं हृदय भरणार नाही. खूप दिवस नाना वळवाड्याला होते, बरोबर आहे ना पंडित महाराज? दाढीन वेणीन जटान चोरणन ते काहीच सांगणार नाही मी. ते सांगण्याकरता कधीतरी कीर्तन ठेवा. आज नाही सांगणार. आज विना दाढीचं सांगेल. 1982 साली मी संस्थेत गेलो, संस्थेत आलो. खूप लहान होतो, 5वीला होतो. आणि मला संस्थेत माझ्या वडिलांनी पाठवलं. त्याचं कारण असं आहे की घरी अतिशय परिस्थिती नादारीची, भयानक परिस्थिती, दुर्गम परिस्थिती. आम्ही 4 भावंड, 2 बहिणी. कदाचित अन्नाची उपवासमारी होत असल्यामुळे माझ्या वडिलांनी मला संस्थेत पाठवलं असं म्हणा. किंवा दुसरी गोष्ट, आमच्या गावाला भजन बंद पडलं होतं. का बरं? वाजणाऱ्यांमुळे भजन बंद पडलं होतं. वाजणाऱ्यांना भलता भाव लागे तेव्हा. येसुनामा अहो का टाइम घ्या का, थोडंसंच वाजवायचे. फार तुमच्यासारखं वाजवायचे असे नाही. रामचंद्र महाराजांचा एक बोल होता लहानपणी, चाल 1.5 बिघा मा, बरोबर आहे ना? एवढंच वाजवायचे ते, पण मान लागायचा. मग भजन बंद पडू नये तेवढ्याकरता माझ्या वडिलांनी मला, अण्णांनी मला संस्थेत पाठवलं. पकवास शिक म्हणजे आपल्या गावातलं भजन चालू राहील. फक्त पकवास शिकण्याकरता गेलो. 5-7 महिन्यात मी पकवास वाजवायला लागलो आणि नानांच्या सानिध्यामध्ये तेव्हा राहिलो. घरी जाण्याची पण अपेक्षा होती आणि इथे राहण्याची पण, वळवड्याला राहण्याची अपेक्षा होती. सांगतो तुम्हाला, आत्ता नानांकडे जे विद्यार्थी आहेत ना, तुमची फार मजा आहे. त्यावेळेला अशी मजा नव्हती पंडित महाराज. असं खाणं होतं का तेव्हा? सांगा तुम्हाला. आंबासनला माधुकरी मागावी लागायची, वळवाड्याला, बसा पटकनी, वळवाड्याला माधुकरी मागावी लागायची. आणि भयानक असं जीवन होतं की उपासमारी व्हायची पोरांची सुद्धा. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अन्नाने पोरं 100% संस्थेतले गंगाधर महाराज आपण उपाशी होतो. अन्न न भेटल्यामुळे आपण 100% उपाशी होतो. पण नानांच्या प्रेमापुढे आपलं पोट भरलेलं असायचं. नाना किती प्रेम करायचे न जाणो. आमच्या मायने आमच्यावरती प्रेम केलं नसेल, आमच्या बापाने आमच्यावरती प्रेम केलं नसेल, ज्यांनी जन्माला घातलं त्यांचं प्रेम आमच्यावर नसेल, पण इतकं प्रेम नानांचं आमच्यावर होतं. मला तो क्षण आठवतो
पंडित महाराजांना ताप आला होता. साक्ष आहे तिथे ते. पंडित महाराजांना ताप आला होता. न जाणू पंडित महाराजांची माय सुद्धा घरी झोपून गेली असती. भयानक ताप होता. औषध गोळे घेण्याची परिस्थिती नव्हती. संस्थेमध्ये उत्पन्न अजिबात नव्हतं. पंडित महाराजांचा ताप कमी व्हावा याच्याकरता नाना रात्रभर पंडित महाराजांजवळ बसले होते. महाराज बरोबर आहे का? रात्रभर पट्ट्या ठेवत होते नाना. अशा साधूंमध्ये बापाचंही हृदय आहे आणि मायचंही हृदय, म्हणून तुकोबारांना भाग पडलं म्हणायला, तुम्ही संत माय बाप कृपावंत. हे पुष्कळ विद्यार्थ्यांवर नानांनी उपकार केले. काय सांगू आता. ठेविता पायी काही देऊ शकत नाही. खूप नानांनी प्रेम दिलं. त्याच्यानंतर मला वाटतं नानांनी ज्या दिवशी वळवड्याची संस्था सोडली, विद्यार्थी विखुरल्या गेले. न जाणो असं झालं ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये. ज्ञानोबारा जेव्हा समाधीला बसले तेव्हा निवृत्तीनाथांच्या मुखातनं शब्द निघाले, बांधल्या पिंडीचा सुटला असे आळा, तृणाला रानोमाळा पांगत असे. नानांनी संस्था सोडल्याच्या नंतर असह्य वेदना संस्थेतल्या मुलांना झाल्यात. नाना निघून आले. संस्था ठिकाणावर राहिलीच नाही. त्याच्यानंतर खूप प्रयत्न केले. वळवाड, सायगाव, अन्य ठिकाणी प्रयत्न केले नाना, पण संस्थेला पाहिजे तसं यश त्यांचं भेटलं नाही. कारण संस्था उभी करणं वेगळं आणि संस्था चालवणं वेगळं असतं. कधी ते चालवण्याचे गुण नानांमध्ये होते, इतर लोकांमध्ये नव्हते. नानांच्या अगोदर संस्थेमध्ये नारायणभाऊ तनपुरे म्हणून अशी व्यक्ती होती, उंचशे बारीकशे. हे कळणाऱ्याला अवघड आहे, काही गोष्टी कळणार आहे तुम्हाला आता. पण त्यांना फक्त पोरांना फक्त जवळ ठेवायचं, शिकवायचं कळेना ना, पोरांना प्रेम द्यायचं कळेना. ते प्रेम नानांनी दिलं. नाना इकडे आल्याच्या नंतर जसं संस्थेवर नानांनी प्रेम केलं, पोरांवर नानाने प्रेम केलं. काय सांगू तुम्हाला, तेच प्रेम नानांनी ही संस्था नंतर जन्माला आली, गुरुकुल नंतर जन्माला आलं. तेच प्रेम नानांनी या पूर्ण परिसरावर नानांनी ते प्रेम केलं. भलेच त्या प्रेमाची जाण भान ज्ञान कृतज्ञता व्यक्त करणारे माणसं नसतील, पण नानाने प्रेम